सुप्रभात मंडळी. सकाळचे वाजले 5:45 आणि आपण आज परत एका नवीन ठिकाणी चाललो आहे. तर ते कुठे कुठे चाललो आहे, कसं कसं चाललो आहे, काय काय घेतलं आहे आपण सोबत, काय काय प्रोव्हिजन केलं आहे ते तुम्हाला जाता जाता सांगतो. कारण भरपूर उशीर झाला. आता मयूरला घ्यायचं आहे, आपल्या काळूवर आहे सध्या. काळूला घेतलं आहे पण काळूला स्टेशनला पार्क करणार, कारण स्टेशनवरून आपण वेगळ्या व्हेकल म्हणजे एसटीने जाणार आहोत. तर कसा प्लॅन आहे ते सगळं एकंदरीत तुम्हाला जाता जाता सांगतो. आणि चला, भरपूर उशीर झालेला आहे, भेटूया लगेच. मयूरला पिकअप करायचं आहे, चलो बाय. तर मयूरला पिकअप केलेलं आहे. मयूर आणि साल्याने मला आतमध्ये पूर्ण बोलवलं आणि ऑलरेडी वेळ झाला आहे, 6 वाजलेत, 6 वाजत आलेत आणि 6चीच एस टी आमची. तर चला पटकन जाऊया. चला पारोशी गुलाले डोंगराने गुलाले डोंगराने वाड्याला पोचलो आता पाटीच. आणि या एस टीने आम्ही आलो. तर बघू, अर्धा पाऊण तास तरी लागेल पोचू. आणि जाता जाता तुम्हाला सांगेनच कुठे चाललं आहे, कसं चाललं आहे, अजून इन्फॉर्मेशन पण द्यायचं. बघूया आता किती वेळ लागतो. स्टे ट्यून. तर आत्ताच पोचलो पालघरमध्ये आणि सकाळी नाश्ता केला नव्हता, सकाळी लवकर निघालेलो सगळे. आणि आत्ता वाजलेत 9. 9 वाजलेत, पोचलो आहे पालघरमध्ये आणि थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी हॉटेल मस्तान येते. चला नाश्ता करूया, थोडंसं भूक लागलं. आणि नाश्ता करून पुढे बेस विलेजला जायचं आहे ट्रेकिंग करायला. तर तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो, आपण चाललो ट्रेकिंग करायला आशेरी गडावर. आणि ओके, तर आता सध्या नाश्ता करतो, नाश्ता करून तुम्हाला भेटतो. तर फायनली 9:45 होत आले आणि हा नाश्ता झालेला आहे आमचा. नाश्ता खूप छान होता. मी पोहे घेतले होते आणि तू काय घेतलेलं? मिसळ पण छान होती, एक नंबर होती, मटणासारखी वाटत होती. आणि होता हॉटेल मस्तानमध्ये आम्ही बसलेलो नाश्ता करायला. नाश्ता झालेला आहे. एक छोटीशी पूर्वतयारी तुम्हाला सांगायची होती. वॉटर बॉटल, स्लीव्स, शूज वगैरे ते तर ट्रॅकिंगसाठी कंपल्सरी आहे. आणि हा ट्रॅक मुळात कोणालाच माहिती नाही आहे, इवन यूट्यूबवर पण खूप कमी आहे. आणि मी पण पहिल्यांदा आणि बाकी सगळे पण पहिल्यांदाच हा ट्रेक करतायत. बघू आता कसा अनुभव असतो आहे, पण खूप मजा येणार आहे. तर आता पालघरवरून आपल्याला किती 10 किलोमीटर अजून जायचं आहे बेस गावापर्यंत. आता आपण टमटम इथून टमटम पकडून आम्हाला 10 ते 11 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे बेस विलेजला. तिथून मग ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे. चलो भेटूया आता, टमटम पकडून जाऊया आपण.
आत्ताच पोचलो बेस विलेजला. खोडकल ना, खोडकोना बेस विलेजचं नाव आहे खोडकोना. आणि इथून 2000 फीटवरती जो आशेरी गड आहे तिथे आपण जाणार आहोत. आशेरी गडात बेस विलेजपासून 2000 फीट उंचीवर आहे. तर इथे येण्यासाठी ठाण्यावरून आम्हाला जवळजवळ 3.5 तास लागले. पालघरला उतरलो. पालघरवरून टमटमनी इथे 11 किलोमीटर बेस विलेजपर्यंत खोडकोना गावाचं नाव आहे. तर इथून आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत. आणि या गावात जास्त काही वस्ती नाही आहे, जवळजवळ 20-25 घरं असतील. मग तुम्हाला एक सजेशन देतो की पाण्याची बॉटल, स्लीव्स वगैरे सगळं कॅरी कर. आणि जवळजवळ 20-25 घरं असतील एवढीच. चलो आता आपण ट्रेक स्टार्ट करूया. अर्धे पुढे गेलेत भरपूर जण. तर बघूया आपण कसं एक्सप्लोअर करता येईल. चलो भेटूया पुढे. गड चढायला सुरू करताच फोटो काढायला खूप छान जागा आहे बघा. मस्त क्लायमेट आहे. आणि हे फोटो तुम्हाला बघायचे असेल तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. हा माझा ID आहे, नक्की फॉलो करा. देखिए थकेले आदमी को मुँह क्यों छुपा रहा है. आमच्या मॅडम पण थकलेत. वीस टक्के आलो. 20%. अरे आशाने मी या कपड्यांमुळे मी हे वाटतो स्वयंपाक करा खूप वाटतं. सर घ्या तुम्हाला. आहे ना मला अख्खी दिली. संत्री ब्रेक. संत्री ब्रेक. चांगली एनर्जीसाठी. अर्धा ट्रेक झाल्यानंतर ब्रेक घेतला. किती सुंदर फळ आहे ना. बुक्कड बघा कसा खातोय. घे कॅच कर. हायब्रिड आंबट नाही ना. अर्ध्यापेक्षा जास्त गड चढल्यावर काही गोष्टी दिसल्यात त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या. ह्या त्या गोष्टी इथे पण आहे, तिथे पण कुठेतरी पडलं आहे तिथे. तर कचरा करू नका यार. ट्रेकिंगला कधी पण याल तर कचरा करू नका. कारण इथे साफ करणारे कोणीही एम्प्लॉई नाही आहेत, कोणीही नाही आहे. सगळं निसर्गरम्य वातावरण आहे. या निसर्गाला उगाच घाण नका करू. फॉलो करा. चलो पुढे जाऊ आपण. पाहिजे असे तुम्हाला चिन्ह दिसतील पुढे जायला प्रत्येक दगडावर वगैरे. तर तुम्हाला काही डिफिकल्टी येणार नाही. आम्ही गाईड घेणार होतो ॲक्च्युली, पण गाईड घ्यायची जरूरत नाही पडली. आणि फक्त ट्रेक करून आल्यावर तिकडे जेवण आहे आमचं. ठीक आहे. चलो ऑलमोस्ट पोहोचत आलं आहे.
जवळ आहे जवळ आहे. या आठवणी परत येत नाहीत. करा बिंदास. तू पण आहे. मग थोड्या वेळाने मी येतो. चल बॅक काढ. मस्त एनर्जी आहे. कॅमेरा बघतोय काय की मध्ये माझ्या कॅमेरा या सुंदर डान्स साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. टाळ्या. इथून खालून थोडं वर आल्यावर इथे एक लाकडात कोरलेलं एक वाघोबाचं मंदिर ना दादा. वाघोबाचं मंदिर आहे लाकडात कोरलेलं. अजून एक थरारक अनुभव, अजून एक कठीण पॅच. इथे एक छोटी गुफा आहे
ही जवळजवळ माझ्या माहितीनुसार मी एक रिसर्च केली होती यूट्यूब किंवा गुगलवर, त्या माहितीनुसार ही 15 फूट आतमध्ये खोल आहे. मी काय जात नाही त्याच्या आतमध्ये, आणि तुम्ही पण ट्राय नका करू. इथून असं वरती थोडासा कठीण पॅच आहे आणि इथे बाजूला लोखंडाचं वगैरे एक सपोर्ट आहे. चला हा एक एक्सपिरियन्स घेऊ. मित्रांनो, थोडासा तिकडला पॅच झाल्यानंतर हा एक पॅच नाही म्हणता येणार, इथे सीड्यांचं बांधकाम केलं आहे. तर इथून सीड्यांनी आपण या सीडी मार्फत आपण जाऊ शकतो. सोपा रस्ता आहे. चलो जाऊया आपण वरती. ही सीडी चढताना जरा सावकाश, कारण उभीच्या उभी सीडी आहे ही. तिथून तरी ठीक होते, पण मस्त आहे. अविस्मरणीय क्षण हा जो मी अनुभवतोय आणि तुम्हाला पण अनुभव देतोय. वा वा वा, क्या बात आहे. सीड्या संपल्या. तर ह्या सीड्या चढून आल्यानंतर इथे एक पोर्तुगीज काळातलं काय म्हणतो त्याला शिल्ड म्हणजे ढालेचं एक काय म्हणतात स्ट्रक्चर आहे. आणि ह्या स्ट्रक्चर नंतर असं एक सीड्यांचं बांधकाम आहे. इथून असं वरती जायचं आहे आपल्याला. चांगला एक्सपिरियन्स येतो. चलो निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आहे ध्वज, शिवाजी महाराजांचा ध्वज. आणि हा बघा विहंगम नजारा. वाव, काय मस्त. म्हणजे असा रोड दिसतोय, पूर्ण एक विहंगम नजारा दिसतोय. जबरदस्त नजारा आहे.
तर मित्रांनो आम्ही जिथे ज्या घरात थांबलो होतो ते ह्यांचं घर आणि हे इथेच जेवण लंच वगैरे त्यांनी तयार केलं होतं. तर धन्यवाद, खूप चांगलं होतं तुमचं जेवण. तर तुमच्यापैकी कोणी येत असेल इकडे तर यांच्या घरी थांबा, खूप चांगलं जेवण बनवतात. बस एवढंच सांगायचं होतं. चला भेटू परत. थँक्यू. चला तर आता चाललो आहे आम्ही परतीच्या प्रवासाला. जवळजवळ गड किल्ला सगळं करून वाजलेत आता 6:30 वाजून गेलेत. बघू आता कसं काय जाता येईल. ही व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि या निसर्गाचा अनुभव घ्या. कसा वाटला या अशेरी गडावरचा अनुभव कसा वाटला ते नक्की सांगा. ही व्हिडिओ इथेच संपवतो आहे. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जरा कट कर. हां ठीक आहे, पहिलं नाच नंतर बघू आपण. काढतो चल. हृदय वसंत